पुणे विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एसएफआय या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली। दोन्ही बाजूंकडून चतुश्रृंगी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून 9 कार्यकर्त्यांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे। दिल्लीमधल्या रामजस कॉलेजमध्ये जेएनयूचा वादग्रस्त विद्यार्थी उमर खालिदला बोलवण्यास अभाविपने विरोध केलाय आणि याच्याच निषेधार्थ पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातही काल अभाविपने निदर्शने केली। त्यानंतर संध्याकाळी एसएफआयचे कार्यकर्ते अभाविपच्या निषेधाची पोस्टर्स लावत असताना ही हाणामारी झाल्याचं समजतंय। तर सोलापूरच्या विद्यार्थ्यांना विनोद तावडेंनी दिलेली कथित धमकी, सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक यांचं जवानांचा अपमान करणारं विधान याचा निषेध करण्यासाठी उद्या एसएफआय आंदोलन करणार आहे। त्या आंदोलनाचीच तयारी म्हणून या ठिकाणी पोस्टर्स लावली जात असताना अचानक अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप एसएफआयने केला आहे। स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं 27 तारखेला सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारामध्ये एका निषेध सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निषेध सभेची माहिती देणारी पोस्टर्स लावत असताना एबीव्हीपीच्या काही कार्यकर्त्यांनी येऊन त्यांच्यावरती आक्षेप घेतला आणि त्यामुळे या दोन्ही गटांमध्ये काल मारामारी झाल्याची घटना घडलेली आहे। आता माझ्याबरोबर एसएफआयचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांना आपण विचारूयात नक्की काल काय घडलं। विनोद तावडेंनी जे मध्ये वक्तव्य केलं त्याच्या निषेधार्थ आम्ही 27 तारखेला निषेध सभेचं आयोजन केलं होतं। पोस्टर लावल्यानंतर आम्ही 4 जण बसलेले असताना सदरील मुले आले आणि त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि त्याचबरोबर आम्ही 4च होतो आणि ते ओळखीचे 4 मुलं होते त्यांचे। ते एबीव्हीपीचे होते का? हां, 4 एबीव्हीपीचे होते। त्याच्यामधले एबीव्हीपीचे परदेश मंत्री म्हणून राम सातपुते हे अक्षरशःने आम्हाला पुढे दिसले आणि सदरील 25 ते 30 पोरांनी प्रत्येक एका मुलाला 5-5 जणांनी धरलं आणि तेथील ज्या फळ्या असतील, कोरडे नारळ असतील हे फेकून मारले। 4-5 जे मुलं होते त्यांना बाहेरून गुंडे आलेले आहेत। ते आमची मागणी अशी की जे काही सीसीटीव्ही फुटेजेस आहेत त्यामधून ती तपासणी व्हावी की कोण आलेले आहेत। तेच गुंडे आहेत जे फर्ग्युसनमध्ये राडा घालणारे आहेत, राणेडमध्ये राडा घालणारे, त्यांना आता ते इथे राडा घालतात। त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही निषेध करू नका आणि त्यामुळे त्यांनी जे एसएफआयचे अध्यक्ष होते आणि बाकीचे कार्यकर्ते होते त्यांना त्यांनी नारळ डोक्यात मारून त्यांना मारहाण केली। त्यांचं म्हणणं होतं की काही पक्षांचं नाव घेऊ नका तुम्ही, पण जी रियालिटी होती ती रियालिटी समोर येऊ देऊ नका असं त्यांचं मत होतं। परिचारकांनी सैनिकांच्या पत्नींविषयी जे वाक्य बोलली होती ते निषेधार्थच होती। त्याचा निषेध म्हणून एसएफआय आणि इतर पुरोगामी ज्या संघटना आहेत ते निषेध करत होत्या। ते सरळ मार्गाने निषेध होता, लोकशाहीच्या मार्गाने निषेध होता, परंतु चाललेली केंद्रातली, राज्यातली आणि आता विद्यापीठातली भगवीकरण आणि एबीव्हीपीचं आणि भाजपाचं हे हुकुमशाहीची पद्धत आता विद्यापीठात सुद्धा आले, याची आम्ही पुन्हा एकदा निषेध सगळीकडे करणार आहोतच। एकूणच एबीव्हीपी आणि डाव्या विचारसरणीच्या संघटनांमधील हा जो वाद आहे हा आता जेएनयू नंतर पुणे विद्यापीठामध्ये देखील येऊन पोहोचलेला आपल्याला बघायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। पुणे विद्यापीठात असं बऱ्याच वेळा होतं ज्यावेळेस विद्यार्थी परिषद नक्षलवाद अथवा दहशतवाद याच्या प्रकरणी ज्यावेळेस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असते, याचा निषेध करत असते, त्याला तिथल्या डाव्या संघटना विरोध करतात। त्याचे 3 प्रमाणे जे मीडियाने रिपोर्ट केले ते मागं आम्ही देवेंद्र गावंडेंचा कार्यक्रम घेतला होता, त्यालाही यांनी विरोध केला, तो बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। आम्ही लेफ्ट राईट लेफ्टचा कार्यक्रम ठेवला होता, त्यालाही विरोध केला, तो बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। काल आम्ही दुपारी उमर खालिदचा ज्याच्यावर देशद्रोहाचा खटला आहे त्याचा निषेध करत होतो, आम्ही त्याचा निषेध केला, पण ते काही लोकांना त्याचे जे सपोर्टर्स आहेत, त्याचे जे सिम्पथायझर्स आहेत नक्षलवादाचे आणि दहशतवादाचे, ते त्यांना ते आवडलं नाही। त्याच्यामुळे त्यांनी आमचे संध्याकाळी पोस्टर्स फाडले, त्याच्यावर एबीव्हीपी मुर्दाबादचे पोस्टर्स लावले। त्याला आमच्या कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्ट केलं की तुम्ही असे आमचे पोस्टर का फाडले। त्यांनी आमच्या विद्यार्थिनी कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केली, हे कालचं प्रकरण आहे। प्रशांत परिचारक आणि विनोद तावडेचे दोघांचेही स्टेटमेंट होते। विनोद तावडेंनी जे विद्यार्थ्यांना धमकावलं होतं आणि प्रशांत परिचारकांचं अत्यंत लज्जास्पद अशा पद्धतीचं स्टेटमेंट होतं, ते दोन्ही चुकीचे आणि दोन्हीचा आम्ही निषेध केला आहे। पुणे शाखेनेही केला आहे, वेगवेगळ्या महाविद्यालय शाखांनी केला आहे। त्याच्यामुळे हे त्यांचं म्हणणं खोटं आहे की आम्ही त्यांना प्रोटेक्ट करतोय। इव्हन उलट आम्ही आमच्या मोर्चामध्येही विनोद तावडेंनी जाहीर माफी मागावी अशी मागणी करणार आहे। आणि दुसरी गोष्ट, त्यांना प्रशांत परिचारकबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही आहे। ते कन्हैया कुमार असेल, उमर खालिद असेल, शैला रशीद असेल, यांनी आत्तापर्यंत 1000 वेळा हे स्टेटमेंट केलेले, त्याचा त्यांनी कधी निषेध नाही केला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।